हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय का नाही खूप चांगला आहे. बरेच लोक म्हणतात, अहो कशासाठी जगायचं. सिनियर सिटीजन्स तर म्हणतातच. अहो लहान मुलं, कॉलेजला जाणारी मुलं ही सुद्धा म्हणतात, कशासाठी जगायचं. आता हे कशासाठी जगायचं हा प्रश्न मिटायला पाहिजे. ते तर कोणालाही असो, लहान मुलांना असू देत, कॉलेज गोईंग असू देत, सिनियर सिटीजन्स असू देत. आपले जगण्याला काहीतरी एक काय म्हणेन मी, उद्देश पाहिजे. किंवा का जगायचं ह्याला काहीतरी एक, ह्या प्रश्नाला उत्तर मिळायला पाहिजे, तर जगणं सोपं जाते. ते बघा, समजून घ्या. का जगायचं, कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं की आपलं जगणं सोपं जाते. आता हे उत्तर आता कोण द्यायचं आहे? तिराईक देईल का तुम्हाला ह्या प्रश्नाला उत्तर? नाही, आपण शोधायला पाहिजे. कित्येक वेळेला असं होते, आपण बघतो आपल्या आजूबाजूला सिनियर सिटीजन्स, मुलं कुठेतरी बाहेर गेलेली असतात, इथे नसतात. ती कधी विदेशात गेलेली असतील किंवा कधी दुसऱ्या गावी, लांब गावी असतील. त्यामुळे इथे आई वडील असतात. फक्त वेळेला काही लागलं तरी त्यांचं त्यांना करावं लागते. काळजी घेणारं नसते कोणी. किंवा मुलं या म्हणत असली तरी, आई एकटी असली तरी जात नाही. ती गावाकडे आपण राहते आणि मग म्हणत बसायचं कोणासाठी जगायचं म्हणून. मग ह्या प्रश्नाला आपण उत्तर शोधायला पाहिजे. म्हणजे आपले जगण्याला एक काहीतरी पर्पस पाहिजे. आता जगण्याला पर्पस म्हणजे काय? आपण यंग वयात कोणासाठी जगत होतो? नोकऱ्या करत होतो, मिळवत होतो, तेव्हा मुलांसाठी म्हणा, अमुक तमुक असे. आता आपलं सगळं आवरलेलं आहे, मुलं पण वेल सेटल्ड आहेत, आपलं पण छान आहे. मग काय, पण जगायचं ते काहीतरी आपण उद्देश ठेवून घ्यायला पाहिजे समोर. आता तो काही असू देत. तुमच्या हॉबीज असतील, कोणाला गार्डनिंग आवडते, कोणाला छानपैकी संगीत आवडते, कोणाला तबला वाजवायला आवडते आणि कोणाला आणि काहीतरी आवडते. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी एक पर्पस पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला हे पर्पसमधनं आपल्याला पैसे मिळायला पाहिजेत असं नाही. बिलकुल पैशाच्या मागे जाऊ नका. देवानं आपल्याला भरपूर दिलेला आहे. त्यामुळे आपण आपले पर्पसचे मागे जावा. दुसऱ्याला मी कसा आनंद देऊ शकते, दुसऱ्याला मी कसं मदत करू शकतो. ओके, दवाखान्यात जावा, तिथे हवं असलेल्यांना काय मदत करायची आहे ती मदत करा. काही इट डिपेंड्स. आमचे बिल्डिंगमध्ये एक आहे, यंग मुलगी आहे. ती कोणाला काही हवं तरी आणून देते. ती म्हणतेय, मला तुम्ही सांगा, पैसे द्या, चिठ्ठी द्या, त्याच्याप्रमाणे ती तुम्हाला आणून देते. तर औषधं असेल, काही असेल, काही. ती म्हणतेय माझी सेवा, बाकी मला काही सेवा करता येत नाही ना. मी रोज कामाला जाते, येताना तुम्हाला काय हवं तर आणून देते. हे बघा किती मोठं. म्हणजे एवढे यंग वयात तिनं आपलं काहीतरी जीवनाचा पर्पस शोधलेला आहे. एवढंच काय, अहो जे
प्राणी असतात त्यांची काळजी घेणं असेल, कुठलाही असू देत, एक काहीतरी आपल्याला पर्पस पाहिजे. आता हा पर्पस कसं शोधायचा? हा प्रत्येकाचा पर्पस वेगळा असू शकतो. म्हणजे मला काय आवडते, मला काय म्हणजे अवेलेबल आहे, मी काय करू शकते, तर आपण करायचं. तो पर्पस आहे आपला. त्यामुळे ह्याच्यासाठी काही वेगळं करायचं नाहीये, आपल्या आवडीचं काम करायचं. तो पर्पस ठेवून घेऊन आपण त्या पर्पसचं काम करत गेलो का नाही, आपल्याला कधी कशासाठी जगायचं हा कंटाळा येणार नाही. सपोज तुम्ही बाग लावलेले आहे, फुलं आहेत, हो त्याला कळी येते, कळी उद्या उमगणार असते, ते तुम्ही काय करता? सकाळी उठून यो गुलाबाचं फुल केवढं आले छान, बघता का नाही? दिस इज द पर्पस. त्यामुळे हा पर्पस आपण शोधायला पाहिजे. हा पर्पस आपल्याला मिळाला का नाही, आपलं जगणं एकदम सोपं होते. आणि मेन म्हणजे ह्या पर्पसमुळे आपल्याला कंटाळा येत नाही कामाचा. का कंटाळा येत नाही? मला तर काम आवडते. आपण बघतो किती वेळेला 80+ लोक काम करतात. पैशासाठीच असं नाहीये, त्यांना काही कमी नाहीये तरी ते करतात. का? त्यांना आवडते म्हणून. आमच्याकडे एक बाई आहेत, त्यांना लोणचं बिणचं छान घालायला येते. त्यामुळे कोणी सांगितलं त्यांना, काकू मला जरा मदत करायला या की हो, मला जरा सांगा, ते छानपैकी सांगतात. काय बिघडलं आहेत? आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे असं नाहीये. दुसऱ्याला बरं वाटलं, आनंद वाटला, आपल्याला आनंद वाटला, चिक्कार झाला. आता देवाकडे जाऊन आपण भजन करतो, आरती करतो, हे तर काय मिळते? आपल्याला आनंद मिळतो ना. मग देवाला काही मिळत नसते. लक्षात ठेवा, आपण देवासाठी म्हणून करतो तर देवासाठी नाही, आपण आपल्यासाठी करतो. आपल्याला पीस ऑफ माइंड मिळते, आपल्याला आनंद मिळतो, आपला वेळ छान जातो. तर त्यामुळे आपण इवन देव करतो, हे देवासाठी नाहीये, हे आपल्यासाठी आपण करत असतो, स्वतःसाठी. ते तुम्ही म्हणाल काहीतरी पर्पस शोधायचा, तर ते आम्ही काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, आळस सोडायला पाहिजे. आळस सोडून टाकायला पाहिजे. मग मला काय आवडते हे बघायला पाहिजे. माझी आवड काय आहे? म्हणजे तर काम मी दिवसभर करत बसले तरी मला कंटाळा येत नाही, मला बरं वाटते. मग मला काय आवडते, ओके, तर मी करू शकते. आणि हे नका नाही, आपल्याला खूप आनंद मिळतो. माझ्या एक मानलेल्या नणंदबाई असतात, मिरजला असतात, 80+ आहे त्याचं वय. त्या का नाही छोटे मुलांचे कपडे एवढे मस्त शिवतात. आणि 21 कपडे झाले का नाही अनाथाश्रमाला देऊन येतात. गेल्या वेळा जरा नजर फिरवतात, म्हणजे केवढी मोठी मुलं आहे. त्यामुळे म्हणजे 5 वर्षाची वगैरे असली तरी मुलींना फ्रॉक अमुक तमुक, किंवा आपले कोणी नातेवाईक असले की त्यांना त्या मुलांना घरी जाताना त्यांच्यासाठी नेतात शिवून. ह्याच्यासाठी काही त्यांना आवड आहे म्हणून त्या म्हणतात, एकटी असते, वेळ जातो छान. आणि कपड्याचे दुकानात वगैरे गेल्यावर असे राहिलेले कपडे असतात का नाही, छोटे पीसेस, ते खूप कमीला देतात. आणि ह्या आता तर काम करून अनाथाश्रमाला देतात म्हटल्यावर ते पैसे सुद्धा घेत नाहीत दुकानदार. तरी ह्यांना दोरा स्वतःचं हे, त्यामुळे त्यांचं एक ठरलेलं आहे, महिन्याला एवढे पैसे मी कष्ट करून खर्च करू शकते. म्हणजे दोरा लागतो, बटणं लागतात, कधी लेस लागते,
जिफ लागते, ह्याला सगळा पैसा लागतोच की. त्यामुळे त्यांचं एक बजेट आहे. हे कार्यासाठी मी महिन्याला एवढे खर्च करू शकते, तेवढं करायचं. असं काहीतरी आपले आवडीचं आपण वेळ जायला पर्पस किंवा काय करू हे प्रश्नाचं उत्तर शोधलं का नाही, आपला वेळ छान जातो, मस्त जातो. हॅव ए गुड डे.